विद्यार्थी मित्रो, प्रकरण 3 मध्ये मागणी विश्लेषण यामध्ये आपण ग्राहकाच्या वर्तणुकीचा अभ्यास केलेला आहे. ग्राहकाची म्हणजेच उपभोक्त्याची वस्तूची खरेदी करत असताना वर्तन कसं असतं किंवा वस्तूची मागणी करत असताना वर्तन कोणत्या पद्धतीचं असतं याचा अभ्यास आपण प्रकरण 3 मागणी विश्लेषण यामध्ये केलेला आहे. आज आपण प्रकरण 4 पुरवठा विश्लेषण याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये उत्पादकाच्या वर्तणुकीचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे उत्पादक वस्तूचं उत्पादन करताना आणि वस्तूची विक्री करत असताना कोणत्या पद्धतीचं वर्तन करतो याची माहिती आज आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तू व सेवांची निर्मिती करणं किंवा उत्पादन करणे हे उत्पादकाचे मूलभूत कार्य किंवा कर्तव्य मानले जाते. तसेच बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्याच्या सहाय्याने वस्तू आणि सेवांच्या किमती ठरवल्या जातात आणि म्हणून मागणीप्रमाणेच पुरवठा विश्लेषणाचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. पुरवठा ही एक मूलभूत स्वरूपाची संकल्पना आहे जी विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या विशिष्ट वस्तू आणि सेवांच्या एकूण लोकसंख्येची काय करते, वर्णन करते. म्हणजेच उत्पादक किती वस्तू विकण्यास तयार आहे, विशिष्ट किमतीला विशिष्ट कालावधीमध्ये किती लोकसंख्या विकण्यास तयार आहे याचं स्पष्टीकरण आपल्याला या पुरवठा विश्लेषणामध्ये अभ्यासायला मिळते. म्हणजे पुरवठ्याद्वारे किंमत आणि लोकसंख्या यांचा संबंध आहे, हा संबंध या ठिकाणी स्पष्ट केला जातो. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की कोणत्याही विशिष्ट किमतीला विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण वस्तू आणि सेवा यांची संख्या म्हणजे पुरवठा होय. कोणत्याही विशिष्ट किमतीला विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण वस्तू आणि सेवा यांची संख्या म्हणजे पुरवठा होय. म्हणजे थोडक्यात विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट किमतीला विक्रेता वस्तूची लोकसंख्या विकतो किंवा विकण्यास तयार असतो, त्याला आपण काय म्हणतो, पुरवठा म्हणतो. तर आज आपल्याला या प्रकरणामध्ये पुरवठा आणि त्या संबंधितील ज्या काही विविध संकल्पना आहेत यांचा अभ्यास करायचा आहे. तर पुरवठा विश्लेषणामध्ये एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा या संकल्पना खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. तर प्रथमतः आपण या संकल्पनांचा अभ्यास करू. त्यामध्ये एकूण उत्पादन. आधी उत्पादन म्हणजे काय, तर कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करणे म्हणजे उत्पादन होय, असं सर्वसाधारण अर्थ आपल्याला उत्पादनाचा सांगता येतो. किंवा असंही म्हणता येते उपयोगितेची निर्मिती करणे म्हणजे उत्पादन होय. म्हणजे वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण करणे म्हणजे उत्पादन होय, अशी देखील उत्पादनाची व्याख्या आपल्याला सांगता येते. तर आज आपण एकूण उत्पादन म्हणजे काय या ठिकाणी अभ्यासणार आहोत. उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारे केले जाते. विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूच्या लोकसंख्येची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय असं या ठिकाणी म्हटले जाते. म्हणून असे म्हणता येते की विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादन करण्यासाठी वापरलेल्या सर्व घटकांच्या मदतीने जी एकूण लोकसंख्या उत्पादन केली जाते त्याला एकूण उत्पादन असं या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे वस्तूचं उत्पादन कार्य करण्यासाठी उत्पादन घटकांची मदत घेतली जाते. उदाहरणार्थ भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे उत्पादन घटक मदतीला घेतले जातात आणि त्यांच्या मदतीने वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जाते. आणि जी काय निर्मिती केली जाते त्याची एकूण बेरीज किंवा जे काही उत्पादन केलं जातं त्याची एकूण बेरीज म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, एकूण उत्पादन असं या ठिकाणी म्हटले जाते. उत्पादन प्रक्रियेमध्ये आदानाचे रूपांतर प्रदानामध्ये किंवा वस्तूच्या उत्पादनामध्ये केले जाते. म्हणजे उत्पादन कार्य करत असताना जो काही कच्चा माल आणलेला आहे या कच्च्या मालावरती प्रक्रिया केली जाते आणि त्या प्रक्रिया करून त्याचं पक्क्या वस्तूमध्ये निर्मिती केली जाते, त्याला आपण उत्पादन म्हणतो.
तर अशाप्रकारे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की विशिष्ट कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूच्या नगांची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय. म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही सर्व वस्तू उत्पादन केलेल्या आहेत त्या सर्व उत्पादनाची काय केली जाते बेरीज. आणि ती बेरीज म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो एकूण उत्पादन. किंवा एखाद्या विशिष्ट कंपनीमध्ये जे काय कच्च्या मालावरती प्रक्रिया करून पक्की वस्तू तयार केली जाते आणि पक्की वस्तू तयार झाल्यानंतर त्या वस्तू तयार होतात त्या सर्व वस्तूंची बेरीज म्हणजे आपल्याला म्हणता येईल एकूण उत्पादन असं या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढची संकल्पना आहे साठा. तर साठा आणि पुरवठा या दोन परस्पर संबंधित संकल्पना आहेत. दैनंदिन व्यवहारामध्ये साठालाच पुरवठा आणि पुरवठ्याला साठा म्हटलं जातं. परंतु अर्थशास्त्रामध्ये साठा आणि पुरवठा या दोन्ही संकल्पनांचा वेगळा अर्थ आहे. आपण साठ्याला पुरवठा म्हणू शकत नाही किंवा पुरवठ्याला साठा म्हणता येत नाही. या दोघांचा अर्थ भिन्न असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यापैकी आपण प्रथमतः साठा म्हणजे काय याचा अर्थ अभ्यासणार आहोत. तर साठा म्हणजे काय तर साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे किंवा पुरवठ्याचा स्रोत मानला जातो. जेव्हा आपल्याला एखादी वस्तू बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणायची असते तेव्हा ती आणण्यासाठी ज्या वस्तू साठवून ठेवलेल्या असतात त्या साठवून ठेवलेल्या वस्तूचा आपण काय करतो त्या वस्तू बाजारात विक्रीला आणतो. आणि म्हणून साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे असं म्हटले जाते. आणि साठ्याशिवाय पुरवठा करणे शक्य नसते. जर आपण वस्तूचं उत्पादन केलं नाही वस्तू साठवून ठेवल्या नाहीत तर आपल्याला त्याचा पुरवठा करता येत नाही. म्हणजे जर आपल्याकडे वस्तू साठवलेल्या नसतील किंवा साठा केला नसेल तर पुरवठा करणं अशक्य होते. आणि म्हणून साठा केल्याशिवाय पुरवठा करणे शक्य नसते. तर साठा म्हणजे काय तर विशिष्ट कालावधीमध्ये विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. म्हणजे एका ठराविक कालखंडामध्ये किंवा एका विशिष्ट कालखंडामध्ये विक्रेत्याकडे विक्रीसाठी जी काय एकूण नगसंख्या उपलब्ध असते त्याला आपण काय म्हणतो साठा. किंवा दुसऱ्या शब्दात असंही म्हणता येईल की उत्पादकाने विक्रीच्या हेतूने केलेले उत्पादकाने विक्रीच्या हेतूने केलेले उत्पादन पण केव्हा आणि किती किमतीला विकायचे हे ठरवलेले नसते त्याला साठा असं ठिकाणी म्हटले जाते. म्हणजेच उत्पादकाने त्या वस्तू विक्री करण्याच्या हेतूने उत्पादन केलेल्या असतात पण विकायला आणलेल्या नसतात त्यांनी साठवून ठेवलेल्या असतात म्हणून त्याला काय म्हणतो आपण साठा म्हणतो. आणि साठा हा संभाव्य पुरवठा असतो. म्हणजेच भविष्यात जर समजा त्याच्या वस्तूची किंमत वाढली तर तो काय करतो त्या साठ्यातील काही वस्तू बाजारात विक्रीसाठी आणणार असतो. आणि जर किमती कमी झाल्या तर तो त्या वस्तू साठवून ठेवणार असतो. आणि म्हणून साठा हा संभाव्य पुरवठा आहे असं आपल्याला म्हणता येते. तसेच उत्पादनातील वाढीबरोबर साठ्यामध्ये वाढ होत जाते. जर समजा एखाद्या वस्तूचं आपण उत्पादन वाढवलं तर त्यावर साठ्यामध्ये वाढ होत जाते. म्हणजे साठा हा उत्पादनावरती अवलंबून असतो. परंतु साठा हा स्थिर असतो आणि अलवचिक असतो. म्हणजेच त्यामध्ये फारसे बदल करता येत नाहीत. तर साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असलेला दिसतो. कारण एकूण साठ्यामध्ये सध्याचा साठा आणि मागील साठा यांचा समावेश केला जातो. आणि म्हणून साठा हा नेहमी पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. आता यामध्ये टिकाऊ वस्तूंच्या संदर्भात जर आपण विचार केला उदाहरणार्थ फ्रीज फर्निचर टी व्ही अशा अनेक विविध वस्तू आहेत की त्या टिकाऊ आहेत दीर्घकाळ टिकणाऱ्या आहेत. तर अशा टिकाऊ वस्तूंच्या बाबतीत साठा आणि पुरवठा भिन्नता असे दिसते. म्हणजे टिकाऊ वस्तूंच्या बाबतीत साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. कारण जर समजा त्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या तर अशा वस्तू साठवून ठेवणं सोयीस्कर असतं. त्या खराब होणाऱ्या नसतात काही वर्ष साठवून ठेवता येतात आणि जेव्हा किमती वाढतील तेव्हा त्या बाजारात विक्रीसाठी आणता येतात. आणि म्हणून टिकाऊ वस्तूंच्या बाबतीत साठा हा पुरवठ्यापेक्षा कसा असतो जास्त असतो. मात्र नाशवंत वस्तूंच्या बाबतीत उदाहरणार्थ भाजीपाला फळे मासे अंडी दूध यासारख्या जे काही नाशवंत वस्तू आहेत या नाशवंत वस्तूच्या बाबतीत साठा आणि पुरवठा समान असतो. कारण या वस्तू दीर्घकाळ साठवून ठेवता येत नाहीत.
त्या वस्तूंचं उत्पादन केल्यानंतर लगेच त्या वस्तू बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणावे लागतात. म्हणजे जेवढं उत्पादन केलं जातं तेवढं सर्व उत्पादन बाजारात विक्रीसाठी आणावं लागतं. आणि म्हणून नाशवंत वस्तूंच्या बाबतीत साठा आणि पुरवठा हा समान असलेला दिसून येतो. तर उदाहरणार्थ या ठिकाणी सांगायचे झाले तर या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की एक आंबा उत्पादक आहे आणि या आंबा उत्पादकाने आंब्याचं उत्पादन केलेलं आहे की जे आपल्याला पहिल्या चित्रामध्ये दिसतं की त्याने आंबा उत्पादन करून तो काढलेला आहे. थोडक्यात तो त्याचा काय आहे, साठा आहे. त्याने तो विक्रीसाठी आणलेला नाही. आंबा काढून तो स्वतःच्या घरामध्ये किंवा गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेला आपल्याला पाहायला मिळेल. थोडक्यात तो साठा असणार आहे. किंवा दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखादा शेतकरी आहे, तो धान्य उत्पादन करतो. तर तो शेती पिकल्यानंतर तो धान्य काढतो, घरामध्ये आणून साठवून ठेवतो. आणि थोडक्यात तो साठा मानता येईल. त्यांनी विक्रीला नेलेलं नसतं, त्यांनी घरामध्ये आणून तो साठवून ठेवलेला असतो. म्हणजे तो साठा असतो. विक्रीच्या हेतूने उत्पादन केलेलं असतं पण विकण्यासाठी नेलेलं नसतं आणि मग त्याला आपण काय म्हणू शकतो, साठा. तर असे म्हणजे थोडक्यात साठा म्हणजे काय, तर विशिष्ट कालावधीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे काय होय, साठा होय, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढची संकल्पना आहे पुरवठा. आता पुरवठा ही एक सापेक्ष संकल्पना मानली जाते. पुरवठ्यामध्ये किंमत, वेळ आणि नगसंख्येचे परिमाण यानुसार या ठिकाणी बदल होतात आणि म्हणून पुरवठा ही एक सापेक्ष संकल्पना आहे असं आपल्याला म्हणता येते. पुरवठा हा शब्द काळ आणि किंमत यांच्याशी संबंधित असतो. पुरवठ्याचा संबंध काळ आणि किंमतीशी असतो. म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट किंमत असताना जी नगसंख्या विक्रीसाठी आणली जाते त्याला आपण काय म्हणतो, पुरवठा म्हणतो. म्हणजेच एखाद्या उत्पादकाने एखाद्या वस्तूचं उत्पादन केल्यानंतर ती वस्तू जर त्यांनी बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणली तर त्याला आपण काय म्हणतो, पुरवठा असं या ठिकाणी म्हणतो. म्हणजे पुरवठ्याचा संबंध हा काळ आणि किंमतीशी या ठिकाणी येत असतो. दिलेल्या विशिष्ट कालावधीत किंवा दिलेल्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी पुरवलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादक किंवा विक्रेता वस्तू जी नगसंख्या विक्रीसाठी आणतो त्याला आपण काय म्हणतो, पुरवठा असं या ठिकाणी म्हटले जाते. तर पुरवठा ही एक प्रवाही संकल्पना आहे किंवा पुरवठा ही प्रवाही संकल्पना मानली जाते. म्हणजेच ती काय आहे, साठ्यातून पुरवठा केला जातो. साठा हा काय आहे, स्त्रोत आहे, तो आपण वरती पाहिलेला आहे. आणि पुरवठा हा काय आहे, प्रवाह. म्हणजेच साठ्यातून बाहेर पडणारा तो प्रवाह आहे म्हणून तो प्रवाही संकल्पना या ठिकाणी म्हटले जाते. जर किमतीमध्ये वाढ झाली तर पुरवठ्यामध्ये वाढ होते आणि किंमत जर कमी झाली तर वस्तूचा पुरवठा कमी केला जातो. म्हणजे थोडक्यात काय, तो प्रवाहाप्रमाणे असलेला दिसतो. म्हणून पुरवठा ही प्रवाही संकल्पना असं आपल्याला म्हणता येते. उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूची नगसंख्या आणि विशिष्ट काळ जसे की एक दिवस, एक आठवडा, एक महिना, एक वर्ष यामध्ये बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केलेली नगसंख्या त्याला आपण काय म्हणतो, पुरवठा. म्हणजे एखाद्या उत्पादकाने एका दिवसासाठी वस्तू विकण्यासाठी आणल्या किंवा एका आठवड्यासाठी किंवा एका महिन्यासाठी किंवा एका वर्षासाठी एक विशिष्ट किंमत असताना आणि विशिष्ट कालखंड असताना त्याने जर त्या बाजारात वस्तू विक्रीसाठी आणल्या तर त्याला काय म्हटलं जातं, पुरवठा म्हटलं जाते. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येते की विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादकाने किंवा विक्रेत्याने बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेली एकूण नगसंख्या म्हणजे पुरवठा होय असं आपल्याला म्हणता येते. आता पुरवठ्याची व्याख्या आपल्या पुढीलप्रमाणे सांगता येईल. तर यामध्ये पॉल सॅम्युएल्सन यांनी पुरवठ्याची व्याख्या केलेली आहे. त्याने असं म्हटलेलं आहे, बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूची नगसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा होय.
बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूची नग संख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा. म्हणजे थोडक्यात या व्याख्येचा असा अर्थ निघतो की बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत किती आहे. जर समजा बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत त्याच्या जास्त असेल तर तो काय करतो, जास्त नगसंख्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणतो. आणि जर वस्तूची किंमत कमी असेल तर तो आपल्या वस्तूची कमी नगसंख्या विक्रीसाठी आणतो. म्हणजे किंमत वाढली तर तो काय करतो, वस्तूचा पुरवठा वाढवतो आणि किंमत कमी आहे तर वस्तूचा पुरवठा कमी करतो. असं का करतो, कारण किंमत वाढली की त्याच्या नफ्याचं प्रमाण वाढणार असतं आणि किंमत कमी आहे तर त्याचा नफा कमी होणार असतो. आणि म्हणून जेव्हा किमती वाढतात तेव्हा तो जास्त वस्तू विक्रीसाठी आणतो आणि जेव्हा किमती कमी होतात तेव्हा तो कमी नगसंख्या विक्रीसाठी आणतो. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येते की बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूची नगसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा होय. किंमत आणि विक्री नगसंख्या, वस्तूची नगसंख्या यातला जो संबंध आहे त्याला आपण काय म्हणतो, पुरवठा असं या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे आपल्या थोडक्यात असं म्हणता येईल की विशिष्ट वेळेला विशिष्ट किंमत असताना साठ्यातील जो भाग बाजारपेठेमध्ये प्रत्यक्षात विक्रीसाठी आणला जातो त्याला पुरवठा असं या ठिकाणी म्हटले जाते. विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणला जातो त्यास काय म्हटलं जातं, पुरवठा असं या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे समजा उदाहरणार्थ आपण जर विचार केला, समजा एखादा आंबा उत्पादक आहे की तो आंब्यांचं उत्पादन करतो. त्याची आंब्याची शेती आहे किंवा झाडं आहेत, तो आंब्यांचं उत्पादन करतो आणि आंबा तयार झालेला आहे आणि त्याने काढलेला आहे. आता काढलेला आंबा आणि साठवून ठेवलेला असेल तर त्याला आपण साठा म्हणतो. समजा त्याच्या आंब्याचे दर वाढले, म्हणजे समजा एका डझनाचा किंवा शेकड्याचा दर आहे तो वाढला. समजा त्या आंबे उत्पादन केलेलं आहे, आंबा साठवून ठेवलेला आहे काढून, आणि त्याच्या एका डझनाला किंवा समजा एका शेकड्याला 2,000 रुपये मिळत असतील. 2,000 रुपये असताना त्यांनी समजा 50 शेकडा आंबा विक्रीसाठी आणला, परंतु तेच दर कमी झाले. म्हणजे समजा 2,000 रुपयावरून 1,200 रुपये शेकडा आंबा झाला तर तो काय करेल, या ठिकाणी 20 शेकडा आंबा विक्रीसाठी आणेल. म्हणजे आपल्याला काय म्हणता येते यावरून, तर समजा त्याच्या आंब्याची किंमत वाढली तर तो काय करतो, पुरवठ्यामध्ये वाढ करतो आणि आंब्याची किंमत कमी आहे तर पुरवठा कमी करतो. किंवा दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा शेतकरी आहे, या शेतकऱ्याने समजा 4,000 किलो तांदूळ उत्पादन केलं. हा काय त्याचा साठा आहे आणि एका किलोची किंमत किंवा प्रति किलोची किंमत 40 रुपये असताना त्याने जर समजा त्या 4,000 किलोपैकी 1,000 किलो तांदूळ बाजारपेठेमध्ये विक्रीला आणला तर पुरवठा किती झाला, 1,000 किलो तांदूळ हा एवढा पुरवठा झाला. म्हणजे त्याने विक्रीसाठी किती आणला, 1,000 किलो तांदूळ, म्हणून पुरवठा किती झाला, 1,000 किलो झाला असं आपल्या यावरून म्हणता येते. थोडक्यात आपल्याला पुरवठा म्हणजे काय म्हणता येईल की विशिष्ट वेळेला विशिष्ट किंमत असताना उत्पादक वस्तू जी नगसंख्या विकण्यास तयार असतो किंवा जी नगसंख्या विकतो त्याला काय म्हटलं जातं, पुरवठा म्हटलं जातं. किंवा असं म्हणता येतं की विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणला जातो त्याला काय म्हटलं जातं, पुरवठा म्हटले जाते. तर अशा पद्धतीने साठा आणि पुरवठा या दोन संकल्पना भिन्न असलेल्या किंवा त्यांचा वेगळा अर्थ असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर आज आपण साठा, पुरवठा आणि एकूण उत्पादन या संकल्पनांचा अर्थ अभ्यासलेला आहे.